नमस्कार, सईज मॉम किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली कोफ्ता कोबी। तर ही खायलाही तितकीच छान, तितकीच दिसायला सुंदर आणि पौष्टिकही आहे। तर चला मग आपण कोफ्ता कोबी करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे पत्ता कोबी। हा कोबी पहिल्यांदा मोठ्या मोठ्या अशा आकारात कापून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्याला थोडा स्मेल जास्त असतो, त्याच्यामुळे हे आपण थोडं उकळत्या पाण्यातून काढणार आहोत किंवा असाच किसून घेतला तरी चालतो। पण आमच्या घरात जर आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीनं याचा वास काढून घेण्यासाठी असं थोडंसं वाफवून घेणार आहे त्याला। अगदी किंचित जरा पानं मऊ झाली की नंतर आपण ते पाण्याच्या बाहेर काढायचे आहेत। अशा पद्धतीनं काढून घ्यायचं। आणि आता काय होणार आहे तर हा कापून घेतल्यामुळे आणि थोडा वाफवून घेतल्यामुळे मला किसता येणार नाही। एकतर ह्याला आपण मिक्सरच्या जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे मोठं मोठं, किंवा सरळ आपलं सुरीनं कापून घेतलेलं उत्तम। म्हणून मी या ठिकाणी काय करणार आहे, याला सुरीनं अशा पद्धतीनं बारीक असं कापून घेणार आहे। हा सर्व कोबी अशा पद्धतीनं आपल्याला कापून घ्यायचा आहे। बारीक 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 असा कापून घ्यायचा, जसं की आपण किसून घेतो अशा पद्धतीनं कापल्यानंतरनं आपण याच्यातलं थोडंसं पाणी पिळून घेतलं तरी चालतं, कारण याच्यामध्ये पाणी खूपच असतं आणि त्याच्यात थोडंसं पाणी जास्तच राहणार। म्हणून मी काय करणार आहे, याच्यातलं पाणी थोडंसं काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी काढून कोबी मी साईडला ठेवलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत। याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं ग्राइंड करून घेतलेलं आहे। आणि हे ग्राइंड केलेलं मिश्रण आता आपण जे कोबी शिजवून घेतला होता त्याच्यामध्ये ते थोडंसं पिळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच हा मी सगळा वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे। त्याचबरोबर याच्यात थोडेसे कोरडे मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी सर्वप्रथम मीठ टाकलेलं आहे। मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणेपूड अशा पद्धतीचे सर्व मसाले टाकून यामध्ये नंतरनं आपल्याला बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर मी या ठिकाणी वापरत आहे, पण तुम्ही मैदा किंवा बेसन पीठ टाकलं तरीही चालतं, पण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं म्हणून मी हे कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे। आणि कॉर्नफ्लॉवरमुळं याची चव ना अगदी मंचुरियनसारखी लागते, त्याच्यामुळं लहान मुलं अगदी आवडीनं ही भाजी खाऊ शकतात। अशाच पद्धतीनं हे पूर्ण सगळं बाइंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचे आपल्याला कोफ्ते बनवायचे आहेत। गोल गोल आकाराचे किंवा थोडेसे गोल करून मध्ये चपटे असे मी करते, अशा पद्धतीनेही केले तर थोडंसं मुलांसाठी वेगळं आणि खायलाही आणि दिसायलाही खूप छान दिसतात। तळायलाही आपल्याला सोपे जातात। मी पॅनमध्ये तळणार आहे म्हणून अशा पद्धतीचे थोडेसे मी चपटे चपटे केलेले आहेत। गोल करून त्याला मध्ये थोडंसं दाबलेलं आहे। आता इकडं कोफ्ते तयार करेपर्यंतच आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे, कारण याला तेल थोडंसं कडकडीत गरम लागतं। जास्त मध्यमही आचेवर नाही किंवा मोठ्याही नाही, असं थोडंसं मध्यम ठेवून त्याच्यात आपण हे कोफ्ते छान कडक अशा तेलात तळून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम शक्यतो कमी न केलेलीच बरी। फास्ट याच्यावरती तळून घेतल्यानंतर ते कुरकुरीत आणि अगदी दिसायला मंचुरियनसारखे ते कोफ्ते दिसतात। असे तांबूस रंगावरती आपल्याला सर्व कोफ्ते बनवून घेतलेले तळून घ्यायचे आहेत। आणि हे तळल्यामुळं घरामध्ये इतका सुगंध छान दरवळत होता, जसं काही की मी मंचुरियनच करते असं सर्वांना वाटत होतं। पण त्याच्या पुढची आपली आयडिया होती की आपल्याला हे ग्रेव्हीमध्ये करायचे होते। अशा पद्धतीनं मी सर्व कोफ्ते या ठिकाणी तळून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ग्रेव्हीसाठी तयारी करायची आहे। ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे आणि ग्रेव्हीचीही इकडे तयारी करत आहे। राहिलेले कोफ्ते पण मी तळून घेत आहे आणि हा ग्रेव्हीचा सगळा मसाला पण मिक्सरमधून तोपर्यंत ग्राइंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर हा ग्राइंड केलेला मसाला याची आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला दुसरं भांडं ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून ते कडकडीत गरम करून त्याच्यामध्ये हा मसाला घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर याच्यामध्ये सर्व कोरडे मसाले जसं की धणेपूड, गरम मसाला, मीठ, हळद, मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण आपण कोफ्त्यामध्येही सर्व घातलेलं आहे, त्याच्यामुळं नंतरनं अंदाज बघून मिठाचा आपण कमी जास्त करायचा आहे। अशा पद्धतीनं पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। आणि हा मसाला परततोय तोपर्यंतच आपण साईडला काय करायचं आहे, गरम पाणी करायला ठेवायचं आहे। कोणत्याही ग्रेव्हीसाठी आपण ज्यावेळेस पातळ रस्सा किंवा भाजी काय करत असतो, अशा वेळेला ज्यावेळेस आपण गरम पाण्याचा वापर करतो तेव्हा त्या भाजीला चव काही वेगळीच येते आणि त्याला तवंगही तितकाच छान येतो। त्याचबरोबर त्याला कलरही तितकाच मस्त आणि चवीला देखील ती भाजी तितकीच छान लागते। आता इकडे ग्रेव्हीला चांगली उकळी आलेली होती आणि मी काय केलं की हे जरा थंड झाले होते कोफ्ते, ते मी गरम पाण्यामध्ये ह्या गरम ग्रेव्हीमध्ये घातलेले आहेत।
आणि बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे. अशाच पद्धतीची रेसिपी ट्राय करण्यासाठी जरूर सईज मॉम किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्वस्त खा आणि मस्त राहा. कमेंट करायला विसरू नका.